हॅलो फ्रेंड, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण नागरिकशास्त्र या विषयाचे काही 15 प्रश्न पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत, त्या तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत जातील. तर चला तर मग आज पहिला प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर याचे ऑप्शन आहेत: 1 सरपंच, 2 उपसरपंच, 3 तलाठी आणि डी गट विकास अधिकारी. तर याचं उत्तर आहे डी गट विकास अधिकारी. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम राष्ट्रपतीची मान्यता केव्हा मिळाली? महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमास राष्ट्रपतीची मान्यता केव्हा मिळाली? ऑप्शन आहेत: 1 मे 1960, बी 3 मे 1961, सी 2 मे 1961, डी 1 मे 1961. तर याचं उत्तर आहे डी 1 मे 1961 रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमास राष्ट्रपतीची मान्यता मिळाली. प्रश्न तिसरा, ग्रामपंचायतीचा सचिव हा जिल्हा परिषदेकडील कोणत्या प्रकारचा कर्मचारी असतो? ग्रामपंचायतीचा सचिव हा जिल्हा परिषदेकडील कोणत्या प्रकारचा कर्मचारी असतो? तर ऑप्शन आहेत: ए वर्ग 1, बी वर्ग 2, सी वर्ग 4 आणि डी वर्ग 3. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे डी वर्ग 3चा कर्मचारी हा सचिव म्हणून नेमणूक केला जातो. प्रश्न चौथा, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती सभासद असतात? तर याचे ऑप्शन आहेत: ए 5 व 15, 6, 5 व 16, सी 7 व 17, डी 8 व 18. जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तर याचं उत्तर आहे सी 7 व 17 कमीत कमी व जास्तीत जास्त सभासद असतात. प्रश्न पाचवा, ग्रामपंचायत सचिवाची नेमणूक, बदली व बढती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? ग्रामपंचायत सचिवाची नेमणूक, बदली व बढती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? ऑप्शन आहेत: ए सीईओ, बी जिल्हाधिकारी, सी जीप अध्यक्ष, डी सरपंच. तर याचं उत्तर आहे ए सीईओ यांना सचिवाची नेमणूक, बदली व बढती करण्याचे अधिकार आहेत. प्रश्न 6वा, पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची होती? पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची होती? ऑप्शन आहेत: ए पंडित नेहरू, बी सुभाषचंद्र बोस, सी महात्मा गांधी, डी मोतीलाल नेहरू. तर याचं उत्तर आहे सी महात्मा गांधी यांचे पंचायत राजची मूळ कल्पना होती. प्रश्न 7वा, ग्रामपंचायतचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर याचे ऑप्शन आहेत: 1 तलाठी, बी ग्रामसेवक, सी कोतवाल, डी सरपंच. तर याचं उत्तर आहे बी ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा प्रशासकीय सेवक असतो. प्रश्न 8वा, गट ग्रामपंचायत म्हणजे किती खेड्यासाठी संयुक्त ग्रामपंचायत होय? तर याचे ऑप्शन आहेत: 1 व 2, बी 3 व 4, सी 4 व 5 आणि डी 2, 3. तर याचं उत्तर आहे डी 2, 3 ग्रामपंचायत मिळून खेड्यासाठी संयुक्त ग्रामपंचायत तयार केली जाते. प्रश्न 9वा, भाषिक तत्वावर रचना झालेली भारतातील पहिले राज्य कोणते? भाषिक तत्वावर रचना झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? ते ऑप्शन आहेत: 1 महाराष्ट्र, बी गुजरात, सी राजस्थान,
डी आंध्र प्रदेश. तर याचं उत्तर आहे डी आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले राज्य आहे. प्रश्न 10वा. वसंतराव नाईक समिती कोणत्या दिवशी नेमली गेली? वसंतराव नाईक समिती कोणत्या दिवशी नेमली गेली? चे ऑप्शन आहेत ए 2 ऑक्टोबर 1960, बी 15 ऑगस्ट 1960, सी 1 मे 1960, डी 1 जानेवारी 1960. तर याचं उत्तर आहे सी 1 मे 1960 रोजी वसंतराव नाईक समिती ही नेमण्यात आली होती. प्रश्न 11वा. 3001 ते 4500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? 3001 ते 4500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? ऑप्शन आहेत ए 10, बी 9, सी 13, डी 12. तर याचं उत्तर आहे सी 13 इतकी सदस्य संख्या असते. प्रश्न 12वा. ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते? त्याचे ऑप्शन आहेत ए 16, बी 18, सी 20, डी 25. जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे बी 18 इतके वय आवश्यक आहे. प्रश्न 13वा. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतच्या एकूण सदस्यापैकी किमान किती सदस्यांनी मांडावा लागतो? याचे ऑप्शन आहेत 1/3, बी 1/2, सी 2/3, डी 3/4. तर याचं ऑप्शन आहे उत्तर ए 1/3 सदस्यांनी मांडावा लागतो. प्रश्न 14वा. गावातील पाणी वाटपाच्या नियोजनाचे अधिकार कोणास आहेत? गावातील पाणी वाटपाच्या नियोजनाचे अधिकार कोणास आहेत? ऑप्शन ए पंचायत समिती, बी ग्रामसभा, सी जिल्हा परिषद, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी ग्रामसभा यांना गावातील पाणी वाटपाच्या नियोजनाचे अधिकार आहेत. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये स्त्रियांसाठी किती जागा राखीव असतात? तर याचे ऑप्शन आहेत 1 30%, बी 50%, सी 32% आणि डी 31%. तर याचं उत्तर आहे बी 50%. तर अशा प्रकारे आज आपण नागरिकशास्त्र या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे असे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जेणेकरून आम्हाला नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचता येतील. तरी धन्यवाद.